प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said. आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदय फाडा शब्द आहेत योएल संदेष्टाचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल आंजेलो यांच्या जीवनातली घटना तुम्ही कधीतरी ऐकली असेल की दिवसभराचं कामकाज आटोपलेलं आहे आणि मग ते संध्याकाळी सहज बाजारामध्ये फेरफटका मारण्यासाठी पाय मोकळे करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा एक शेजारी भेटतो. संध्याकाळीच त्या शेजाऱ्याने थोडीशी दारू घेतलेली आणि म्हणूनच आपल्या ह्या शेजाऱ्याला बघितल्यानंतर त्याने शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि सगळे लोक त्या ठिकाणी जमा झाले. एका बाजूला एक दारुड्या माणूस आणि दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल आंजेलो. अशा परिस्थितीला कसा सामोरे जातो ते त्यांना पाहायचं होतं आणि मायकल आंजेलो मात्र शांतपणे ह्या प्रसंगाकडे बघत होते. हळूहळू तो माणूस निघून गेला. लोकांचा जमाव देखील पांगला. मायकल आंजेलो घरी परत आले, 2 घास घेतले आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला बसले. सकाळपासून एक चित्र ते तयार करत होते. थोडंसंच अपूर्ण होतं, आता तासाभरामध्ये संपणार. परंतु तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास, चित्र काही पुढे सरकत नाही. त्याने कुंचला बाजूला ठेवला आणि चिंतन करायला सुरुवात केली. संध्याकाळी जी घटना घडलेली होती त्यामुळे त्यांच्या हाताच्या मुठी वळलेल्या होत्या. त्यांच्या शरीरामधील रक्त तापलेलं होतं. कुठेतरी त्यांना मोठा अपमान झाल्यासारखी भावना खदखदत होती हृदयात आणि त्यामुळे संपूर्णपणे त्यांची मनस्थिती बिघडून गेलेली होती आणि म्हणूनच ते विचार करू लागले, आता करायचं काय? शेजारी तर बाजूलाच आहे, त्याच्याकडे जायचं का? परंतु अहंकार सांगत होता, त्याने तर एवढी शिव्याची लाखोली वाहिलेली आहे, परत त्याचे पाय कशाला धरायला जायचं? परंतु मायकल आंजेलो जगप्रसिद्ध माणूस, उदात्त आणि उच्च विचाराचा माणूस, त्याने कसा विचार केला बघा की जर तिथे गेल्यामुळे माझा फायदा होत असेल तर दुसऱ्यांचा किती फायदा होतो त्याचा मी विचार करणार नाही, मला गेलं पाहिजे. तेवढ्या रात्री मायकल आंजेलो त्याच्या घरी जातात, टकटक करतात. तोपर्यंत त्याची थोडीशी उतरलेली असेल आणि म्हणूनच त्याने हसऱ्या चेहऱ्याने मायकल आंजेलोला बघितलं आणि ताबडतोब त्याच्या पायापाशी लोटांगण घातलं आणि सांगितलं, संध्याकाळी मी तुमचा खूप अपमान केलेला आहे, मला फार फार क्षमा करा. आणि मायकल आंजेलोने त्याला उचललं आणि त्याला व्यंगेत घेतलं आणि सांगितलं, तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोलून टाकलंस, तू मोकळा झालास मनापासून, पण मी मोकळा झालेलो नाही. मी आता ह्या ठिकाणी आलेलो आहे मोकळा होण्यासाठी, कारण माझ्या हृदयात खूप काही भरून राहिलेला आहे. तुझ्याविषयी प्रचंड असा राग होता, परंतु आता तुझ्या ह्या कृतीमुळे तो राग सुद्धा पळून गेला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एखाद्या हलक्या मोर पिसाऱ्यासारखे मायकल आंजेलो पुन्हा एकदा आपल्या खोलीमध्ये आले आणि त्या ठिकाणी कुंचला उचलला. संपूर्ण शरीर आता उत्साहाने भरलेलं होतं. एक नवी दृष्टी जणू काही त्यांना लाभलेली होती. कुंचला घेऊन हाताने सुरुवात केली. जे चित्र पूर्ण करण्यासाठी 2.5-3 तास त्यांनी स्ट्रगल केलेलं होतं ते चित्र अर्ध्या तासामध्ये पूर्णत्वास गेला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करा की माणसाच्या जीवनामध्ये पाप काय करू शकतो त्याचं हे छोटंसं उदाहरण आहे की जेव्हा एखादा पाप आपण मनातल्या मनात धरून ठेवत असतो तेव्हा त्याचा पहिला फटका आपल्याला बसत असतो. आपल्याला असं वाटत असतं की दुसऱ्याचं नुकसान केलं, मला थोडंसं बरं वाटतं, त्याचं झालं नुकसान, पण तुमचं दुप्पट नुकसान झालेलं आहे. नैतिक दृष्ट्या तुम्ही घसरण होऊन अधोगती झालेली आहे तुमची, हे माणसाच्या लक्षात येत नाही. आज आपण प्रायश्चित्त काळामध्ये, प्रायश्चित्त साक्रामेंताद्वारे परिवर्तनाची वाट कशी चोखाळायची त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. त्यातील पहिला टप्पा आहे की पापामुळे माझी काय अवस्था होते त्याची माणसाने स्वतःला जाणीव करून देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला माणसाला जाणीव नसते. जणू काही एखादा माणूस दारुड्या बनतो, त्याची इज्जत जाते, त्याचा पैसा जातो, बायको सोडून जाते, नोकरी निघून जाते, प्रतिष्ठा धुळीला मिळते, प्रकृती खालावते, तरी देखील हातची दारू सुटत नाही. ह्याला हॅबिच्युअल सीन बोलतात.
हॅबिच्युअल सिन म्हणजे त्या पापाची सवय झाली आहे. फादर मला तसं करायचं नाही पण होते. हे कशामुळे होत असतं? तो पापाचा परिणाम आहे. सातत्याने त्या प्रांगणामध्ये वावरल्यामुळे आपल्यावरती त्याचा पगडा बसलेला असतो. बायबलमध्ये कितीतरी अशी उदाहरणं आहेत की पाप झाल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली आहे बघा. पहिलं उदाहरण आदाम एवेचंच. परमेश्वराने सांगितलेलं की अमुक एका झाडाचं फळ खायचं नाही, नेमकं तेच त्यांनी तोडून खाल्लं आणि पुढे काय झालं? जाऊन ते झुडपामध्ये लपून बसले. पाप माणसाला अशा प्रकारे शरम आणत असतं, माणसांमध्ये लज्जा उत्पन्न करत असतं, माणसाला लाज वाटते. उजळ माथ्याने माणूस फिरू शकत नाही. परंतु हॅबिच्युअल सीन ज्याला आपण म्हणतो की ज्या पापाची माणसाला सवय चढलेली असते, त्या ठिकाणी काय घडतं बघा. बिशप फुलटन शीन ह्यांनी त्याच्यासाठी 3 शब्द वापरलेले आहेत. फर्स्ट, युअर कॉन्शियन्स बिकम्स नम. पहिल्या प्रथम तुमची सत्सद्विवेक बुद्धी बोथट बनते. देन इट बिकम्स डल, मग ती पूर्णपणे मंदावते. देन इट बिकम्स डेड, म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी मरून जाते. काहीच वाटत नाही पापाचं. सुरुवातीला खूप लाज वाटली, वाईट वाटलं, अपराधीपणाची भावना झाली, नंतर काही वाटेन असं झालं. हे पाप आपल्या बाबतीत करत असतं. ही अवस्था काहींनी गाठलेली असते, काहीच वाटत नाही. पाषाणमय हृदय. केवढे उपवास काळ किंवा प्रायश्चित्त काळ येऊन गेले, आम्ही हाव तयेलाच हाव. कवरे आले आणि कवरे गेले, आम्ही हाव तयेलाच. कुठे बांधलेली आहे तुमच्या जीवनाची होडी? एखाद्या फांदीला कुठे बांधून ठेवली असेल म्हणून ती पुढे सरकत नाही. हे पाप आपल्या बाबतीत करत असतात. पहिलं उदाहरण आदाम एवेचं. दुसरं उदाहरण काईनचं. काईन आणि आबेल घटना आपल्याला माहीत आहे की आबेलाचं समर्पण परमेश्वराने स्वीकारलं आणि काईनाचं स्वीकारलं नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराचा काय दोष नव्हता. अर्पण कसं होतं बघा, की आबेलाने सर्वात चांगलं जे अर्पण होतं, जे काही त्याच्याकडे होतं चांगलं, त्याच्यातलं सर्वोत्कृष्ट परमेश्वराला दिलं आणि काहींनी मात्र जे थोडंफार होतं ते उचलून दिलं. त्याचं हृदय त्याच्यामध्ये ओतलं नाही आणि परमेश्वराला ते हृदय हवं होतं म्हणून त्या काईनाच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही. आणि काहींच्या लक्षात आलं की माझ्या त्या भावाला एवढा मोठा आशीर्वाद आणि मला काहीच नाही. आणि मग त्याने विचार केला आपल्या भावाला ठार करून टाकायचं. त्याने आपल्या भावाला ठार मारलं आणि मग बायबल आपल्याला सांगतं काईनचं तोंड उतरलं. पाप नेमकं हेच करत असतं बघा. माणसाच्या चेहऱ्यावरचं पावित्र्याचं, नीतिमत्तेचं तेज निघून जात असतं. म्हणून माणसाने जोपासायचं आहे. मोशे परमेश्वराच्या उपस्थितीत त्याच्या चेहऱ्याचं तेज एवढं प्रचंड की लोकांना त्याच्याकडे पाहवत नव्हतं, म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती त्याला झाकण वेष्टन घालायला लागायचं. तुम्ही सहज विचार करा, पाप काय करू शकतं आणि पावित्र्य काय करू शकतं. हा दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग आहे याकोब आणि एसाव. याकोबाने 2 बाबतीत आपल्या भावाला फसवलं. पहिली गोष्ट होती ती म्हणजे आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तो त्याच्याकडून हिरावून घेतला. म्हणजे दुप्पट वाटा ह्याला मिळणार आणि त्याला फक्त 1 वाटा मिळणार. तो सांगतो हरकत नाही, ज्येष्ठ पुत्र असून देखील तुला जे पाहिजे ते करून घे. ज्येष्ठत्वाचा हक्क हिरावून घेतला आणि नंतर बापाचा आशीर्वाद हिरावून घेतला. युक्तीने हे सगळं करून घेतलेलं आहे, त्याच्या नावामध्येच ते दडलेलं. युक्तीने हिरावून घेणारा याकोब. आणि मग जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यावेळेला तो आपल्या भावापासून पळून गेला. एसाव आता त्याला ठार करण्याच्या विचारात होता म्हणून तो भावापासून पळून गेला. माणूस पाप करत असतो तेव्हा तो अस्थिर आणि असुरक्षित बनत असतो. अस्थिर आणि असुरक्षित, एका जागी त्याचे पाय ठहरत नाहीत आणि असुरक्षित असतो. सतत हृदयामध्ये धडकी भरलेली असते. दरवाजाची बेल वाजली की वाटते कोण आला असेल, तो माणूस आला असेल का. सगळे लोक एन्जॉय करत असतात, ह्या माणसाला त्याचा शत्रूच दिसत असतो. कारण चंचल वृत्ती आहे ही, पापामुळे झालेली माणसाची ही अवस्था. त्यानंतर योसेफाचे भाऊ
त्याला विकून टाकतात आणि नंतर त्याला वाईट वाटतं. त्याला कोरड्या विहिरीमध्ये टाकतात, तिकडे तो मरेल म्हणून त्याला बाहेर काढतात आणि नंतर विकून टाकतात. आणि मग प्रत्यक्ष जेव्हा त्याची भेट होते तेव्हा ते अजून बावचळून जातात. आता आपली काही धडगत नाही. हा कदाचित आता उट्ट काढील, बदला घेईल म्हणून ते सगळे घाबरलेले. मोठ्या घरचे 12 वंश याकोबाचे, त्याच्यातली सगळी मंडळी, तरी देखील योसेफाविरुद्ध त्यांनी जे पाप केलं होतं त्यामुळे ते चळाचळा कापत होते. पाप माणसाला अशा प्रकारे दुबळं करत असतं, अशक्त करत असतं. त्यानंतर मोशे मिद्यानामध्ये पळून गेला. कशासाठी पळून गेला? त्याने एका इजिप्शियन माणसाला ठार केलेला आणि ते कोणाच्या तरी लक्षात आलेलं. आता तो घाबरला की कोणाला तरी कळेल, ही बातमी आता फुटली, कदाचित फारो मला पकडेल, कारण इजिप्तच्या माणसाला ठार केलंय, फारोचा माणूस. म्हणून मोशे पळून मिद्यानाच्या प्रांतात गेला आणि त्या ठिकाणचं परमेश्वराचं कार्य पुढे सुरू राहिलं ती गोष्ट वेगळी. पण मुळात त्याच्या बाबतीत काय झालं बघा, पाप केल्यामुळे तो पळून गेलेला आहे, कुठेच त्याला सुरक्षित वाटलं नाही. त्यानंतर शौल राजा, जेव्हा दाविदाचा गौरव सुरू झाला तेव्हा तो आतल्या आत मत्सराग्नीने पेटून उठला आणि अक्षरशः बाण मारून त्याला भिंतीला चिकटून ठेवावं अशा प्रकारचा विचार करू लागला. कितीतरी वेळेला दाविदाला ठार करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. माणूस केवढा असुरक्षित बनतो बघा, आतमधून केवढा पोकळ बनतो बघा. शौल राजा आणि दावीद कोवळा कुमार, कोणाची भीती बाळगायची? नंतर दाविदाने ते बोलून दाखवलेलं आहे, महाराज तुम्ही मोठे, मी पिसवी, ह्या पिसवेच्या मागे कशाला लागलेले आहेत, छोटासा माणूस मी. परंतु मत्सर असला की अशा प्रकारे माणूस जीवनामध्ये अस्वस्थ बनत असतो. पापाचं ते प्रतीक आहे. त्यानंतर दाविदाने बाथशिबाशी अतिप्रसंग केला. पाप झालेला आहे, आता ते लपवायचं आहे आणि त्यासाठी तिच्या पतीचाच त्याने खून करून टाकला. एक पाप माणसाला दुसऱ्या पापाकडे कसं घेऊन जातं बघा. ही पापाची मालिका अखंडितपणे सुरू राहते आणि माणूस त्या चक्रव्यूहामध्ये असा गुरफटून राहतो. हे पापाचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे. हेरोदाने योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद केला. भीती होती, त्याने सगळ्या लोकांसमोर सांगून टाकलेलं, तू तुझ्या भावाची बायको ठेवणं बरोबर नाही आहे. त्यामुळे त्याची आता ती बायको हेरोदिया, ती आणि हेरोद दोघे त्याच्यावरती टपून बसलेले आणि वेळ येताच त्याचा शिरच्छेद घडवून आणला. माणूस सत्य दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असतो, कारण पापी माणसाला सत्य आवडत नाही आणि नीतिमान माणसाला खोटं आवडत नाही. म्हणून त्या ठिकाणी संघर्ष सुरू होतो आणि मग त्या संघर्षामध्ये बळी जात असतो. जुदासने तर गळफास घेतला. पाप घडलेला आहे, त्याच्या लक्षात आलेला आहे. पाप माणसाचं घडत असतं त्यावेळेला माणसाने तारणाऱ्याकडे यायचं असतं. तो तारणाऱ्याकडे आला नाही. त्याला वाटलं की कदाचित ते शास्त्री परुषी, मुख्य याजक, वडीलजन माझे पैसे घेतील आणि मला आता मुक्त करतील, येशूला मुक्त करतील. तसं झालं नाही. चुकीच्या ठिकाणी माणूस कधी कधी सुरक्षितता शोधण्याची शक्यता असते. पाप घडलेला आहे, चुकीच्या ठिकाणी माणूस जातो आणि मग स्वतःचा आत्मघात करू शकतो. हे जुदासकडून शिकायचं. आणि मग पिलाताने पाण्याने हात धुवून घेतले. त्यालाही आतमधून कळत होतं की शास्त्री पुरुषांनी, वडीलजन आणि याजक ह्यांनी ह्याला हेव्याने धरून घेतलेला आहे. त्याला कळत होतं ते, तरी देखील त्याने हात धुवून तो मोकळा झाला. माणूस कशा प्रकारे आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असतो बघा. संत अगस्तीन ह्यांनी सांगितलेलं आहे की सिन डिस्ट्रॉयज द सिनर. पाप माणसाला नष्ट करत असतं. थोडं थोडं काय होईना माणसाला नष्ट करत असतं. म्हणून सापापासून पळतात तसे पापापासून पळा असं सांगण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील एखाद्या माणसाला क्षमा केल्यानंतर सांगितलेलं, ह्या पुढे पाप करू नकोस. किंवा पंगू माणसाला बरं केल्यानंतर सांगितलं, इथे पाऊल सुद्धा टाकू नकोस, नाहीतर ह्याच्यापेक्षा तुझा अजून वाईट होईल. काय वाईट होईल? पापाची सवय लागेल. हॅबिच्युअल
मन मोकट सुटलेलं आहे. कोणतीच बंधनं नाहीत, निर्बंध नाहीत, नीती नियम नाहीत, नैतिकता नाही, हा आज्ञा नाहीत, कोण सांगायला नाही, कोणाचं ऐकायचं नाही, कोणाचं मानायचं नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे करायचं. हा स्वैराचार आहे, स्वैर आचार. मोकाट सुटलेला आहे माणूस. आणि मग त्याच्या जीवनामध्ये जागोजागी कपाळमोक्ष होण्याची प्रसंग निर्माण होत असतात. प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला अशा प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी क्रूसाच्या आकारामध्ये, नुसता एखादा टिळा लावण्यात आला नाही, क्रूसाच्या आकारामध्ये ती राख लावण्यात आली. त्याला कारण काय? बाप्तिस्म्याच्या दिवशी धर्मगुरूने तशाच प्रकारे आपल्या कपाळावरती क्रूसाची खूण काढलेली होती, चिन्हांकित केलेलं होतं. ख्रिस्त सभा तुझं स्वागत करत आहे. ख्रिस्त सभेच्या नावाने, पवित्र क्रूसाच्या खुणेने मी तुला चिन्हांकित करतो. पहिलाच तो धर्मगुरूंचा स्पर्श. आणि मग आई वडील आणि धर्म आई बाप ह्यांनी देखील क्रूसाची खूण काढायची. म्हणजे आता हे जे लेकरू आहे ते क्रूसाची वाट चालायला सुरुवात करत आहे. त्या बाप्तिस्म्यामध्ये काही वचनं दिलेली आहेत. सैतानाचा धिक्कार करायचा, सर्व त्याच्या दुष्कृत्यांचा धिक्कार करायचा, त्याच्या पोकळ आश्वासनाचा धिक्कार करायचा आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा. वचनं दिलेली. आणि जसजसे व्यक्ती मोठी होत जाते तस तसा ह्या वचनांचा माणसाला विसर पडतो. प्रायश्चित्त काळामध्ये आठवण करून दिली जात असते की तू माती आहेस आणि मातीला मिळणार आहेस. परंतु ह्या मातीच्या मडक्यामध्ये परमेश्वराने स्वर्गीय असा खजिना साठवलेला आहे. तो खजिना आहे तोपर्यंत सदुपयोग करायचा, स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करायची. घडा फुटून जाईल पण खजिना घेऊन तू स्वर्गात जाशील. त्याच्यासाठी सुरुवात राखेच्या बुधवारी तशी केली जाते. आणि शेवट कसा होत असतो? ईस्टरच्या रात्री आपल्यावरती पवित्र पाणी शिंपडलं जात असतं. त्याच्या अगोदर काय होत असतं? बाप्तिस्म्यांच्या अभिवचनांचं नूतनीकरण. पुन्हा एकदा तिथे बाप्तिस्मा आला बघा. आणि पवित्र पाणी शिंपडलं जात असतं. ते शिंपडलं जात असताना आपली कृती काय असते? आपण अशा प्रकारे स्वतःला क्रूसाच्या खुणेने चिन्हांकित करत असतो. म्हणजे राख लावली त्यावेळेला पश्चाताप सुरू झाला. पवित्र पाणी शिंपडलं गेलं त्यावेळेला पश्चातापाचा कालावधी संपला. आता ईस्टरची पहाट लवकरच उगवणार आहे. पण ह्या सगळ्यामध्ये क्रूस महत्वाचा. म्हणून क्रूसाच्या वाटेची भक्ती, प्रायश्चित्त महत्वाचं, पश्चाताप महत्वाचा. आणि त्याद्वारे परिवर्तन आणि नवजीवनाची वाट चोखाळण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत असते. म्हणून ह्या काळामध्ये आपल्याला काय करायचं बघा. पहिल्या प्रथम पापाची जाणीव स्वतःला करून द्यायची. कोणकोणत्या बाबतीत माझ्या हातून सतत पाप घडत असतं, कोणकोणत्या बाबतीत एखादा मोह सतत मला खुणावत असतो आणि पापाच्या दरीमध्ये लोटत असतो. पहिली जाणीव. त्याच्यानंतर पापाचा स्वीकार. कन्फेशन म्हणजे काय? की मी पाप केलेलं आहे हे मी स्वीकारतो आणि मग त्याची कबुली मी देत आहे. पाप निवेदन, त्याला आपण कन्फेशन बोलतो. धर्मगुरूकडे पापांची कबुली दिली जात असते आणि त्यावेळेला ते एक प्रायश्चित्त आपल्याला सांगत असतात. काय नक्की माणसाने करायचं त्यावेळेला? त्या प्रायश्चित्ताद्वारे नुकसान भरपाई करायची. ती नुकसान भरपाई आध्यात्मिक स्वरूपात करता येऊ शकते किंवा भौतिक स्वरूपात करता येऊ शकते. आपण स्वतःला सांगायचं. संत अगस्तीनने त्याच्यासाठी सॅटिस्फॅक्शन असा शब्द वापरलेला आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्हाला स्वतःला आतमधून समाधान वाटलं पाहिजे. मी पाप केलं होतं पण हे केल्यामुळे आता मला पाप केल्यासारखं वाटत नाही, स्वच्छ झाल्यासारखं वाटते. ते समाधान होईपर्यंत माणसाने प्रायश्चित्त घेत राहायचं असतं. म्हणून त्याला प्रायश्चित्त साक्रामेंट म्हटलं जातं. आणि मग निर्धार करायचं
की मी अनुभव घेतला, पापामुळे माझी काय अवस्था झाली होती. आता मला नवीन जीवन जगायचं आहे आणि मग नवजीवनाची शिस्त पाळायची. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये 2 स्तोत्रे महत्वाची आहेत. विशेष करून कन्फेशनशी संबंध आहे त्या 2 स्तोत्रांचा. आज रात्री झोपी जाण्या अगोदर त्याच्यातलं पहिलं स्तोत्र व्यवस्थितपणे वाचून बघा. स्तोत्र 51, की परमेश्वरा तुझ्या विपुल करुणेला अनुसरून माझ्यावर कृपा कर, माझे अपराध धुवून टाक. तुझ्या विरुद्धच मी पाप केलेलं आहे आणि जे तुझ्या दृष्टिकोनातून अनुचित किंवा वाईट ते मी केलेलं आहे. माझं पाप नित्य माझ्या डोळ्यासमोर आहे. मातेच्या गर्भाशयापासूनच मी जन्माचाच पापी आहे. मला येजोबाने धुवून टाक, मला स्वच्छ कर, बर्फाहून शुभ्र कर. आणि मग ती जी हाडं ठेचली गेलेली आहे ती उल्लसतील आणि मी पातक्यानं तुझे मार्ग स्वीकारेन. भग्न आणि अनुतप्त हृदय परमेश्वरा तू कधीच झिडकारणार नाहीस आणि तेच तुला अर्पण हवं आहे. परमेश्वराला मान्य असलेलं अर्पण कोणतं? भग्न आणि अनुतप्त हृदय. भग्न म्हणजे की ज्या हृदयाला जखम झालेली आहे, त्याचे तुकडे झालेले आहेत. कशामुळे? पश्चाताप झालेला आहे आता मला. त्यासाठी मी परमेश्वरा तुझ्याकडे आलेलो आहे आणि मग मला वेगवेगळ्या देणग्या दे. कोणत्या प्रकारच्या देणग्या मागायच्या? शुद्ध हृदय, स्थिर असा आत्मा, पवित्र आत्मा, उद्धाराचा आनंद, उत्सुकतेचा आत्मा, हे सगळं परत येणार. त्याच्यासाठी व्यवस्थितपणे हे स्तोत्र वाचून बघा आणि कन्फेशनची तयारी करायची. कन्फेशन झाल्यानंतर स्तोत्र 32, ज्याच्या पापांची क्षमा झाली आहे तो धन्य, ज्याच्या अपराधावरती पांघरून घालण्यात आलेलं आहे तो धन्य. आणि मग अशा प्रकारे सगळं तिकडे सांगण्यात आलेलं आहे. प्रायश्चित्त साक्रामेंताचा लाभ घेऊन ह्या प्रायश्चित्त काळामध्ये नवजीवनाची वाट चोखाळूया. कारण योएल संदेश आपल्याला सांगत आहे, आपली वस्त्रे नव्हे, फक्त बाह्य कृती नव्हे, आपली हृदय फाडा, म्हणजे आतमध्ये बदल करून आणा. तथास्तु. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. साक्रामेंट